त्यासोबत कमेंट आली होती युरो USDचं ॲनालिसिस करा. बघा मित्रांनो, डेलीमध्ये जर तुम्ही बघाल तर युरो USD जो आहे तो अगेन लॉक्ड एरियातून खालच्या दिशेला ट्रॅव्हल करत आलेला आहे. सो हा जो तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे, हा ऑर्डर ब्लॉक प्ले होऊ शकतो. आणि अगेन हा एक मिटिगेशन ब्लॉक जो आपण त्याला म्हणतो. सो मिटिगेशन एरिया असल्यामुळे ही वाली जी तुमची जॉईनिंग लेवल आहे, ट्रेंड जॉईनिंग लेवल, सो इथून देखील मार्केट रिव्हर्सल घेऊ शकतं. ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला सेट. सो त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला थोडं मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस करावं लागेल आणि या ठिकाणी चेक करावं लागेल की कोणता एखादा असा ट्रेंड चेंज झाला आहे का, त्यानुसार आपल्याला एंट्री घेता येईल. सो जास्त वेळ न घेता तुम्हाला मी थोडक्यात इथं सांगून देतो कशाप्रकारे हे वर्क होऊ शकतं. सो बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो एक झोन होता याला इन्व्हेस्टमेंट आपण जर कॅल्क्युलेट केला, सो हा एडीएम झाल्यामुळे तुम्हाला एक चेंज ऑफ कॅरेक्टर या ठिकाणी भेटलेला आहे. कुठे बघू शकता तुम्ही, तर हे वालं. आणि त्यानंतर याच ठिकाणच्या सगळ्या बायच्या ऑर्डर एक्झिक्यूट केल्या आहेत. सो आत्ता ज्या पोझिशनला गोल्ड युरो USD ह्या ठिकाणी इथूनच एकदम शॉर्टचे हे अपसाईडचे हे ट्रेड तुम्हाला एक्झिक्यूट करता येतील. अगेन स्टॉप लॉस याच्या खाली राहील, अगदी छोटा स्टॉप लॉस, आणि जो टार्गेट आहे तो त्याची वरची लिक्विडिटी जे कोणती असेल ही वाली जरी कॅप्चर केली तरी चालून जाईल. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला ट्रेड करता येऊ शकतो. सो उद्या अगेन याच्यामध्ये देखील तुम्ही अपसाईडचे मुवमेंट बघू शकता. फक्त याच्यात एकच काळजी घ्यायची आपल्याला, डेलीमध्ये होऊ शकतं की या एका ऑर्डर ब्लॉकसाठी हे खाली येऊ शकतं, बट शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला यामध्ये बाईंगची ऑपॉर्च्युनिटी ही चांगल्या प्रकारे मिळू शकते.